इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून अनाम मालनींच्या भावगाथा. हे नवे वर्ष सुरू झाले आणि मनात आले आणखी 15-16 वर्षांनी हे 20वे शतक मावळणार. त्याबरोबर आणखी कोणत्या गोष्टी मावळतील हा मनाचा खेळ सुरू झाला आणि त्यात ही मावळतीच्या धारेला लागलेली बकुळीची फुले हाताशी आली. आजवर कोट्यावधी सूर्योदयांनी ही उमललेली पाहिली. त्यातलीच एक ही शांत पहाट. सर्व घर साखर झोपेत असलेले मिनी दिवाळीच्या प्रकाशात दिसणारी ती मालण जात्याशी बसलेली, एक मांडी घालून एक पाय लांब सोडलेला, तिचा काकणे भरलेला एक हात खुंटा धरून जाते फिरवत असलेला, दुसरा हात मधून जात्याला घास भरवत राहिलेला. जात्याचा तो मंद स्वरातील एकसुरी घरघर असा आवाज, दळतानाच्या त्या हालचालीची वळणदार लय आणि या सर्वात एकरूप झालेली ती मालण. जसे पीठ जात्यातून झरत असते तशा तिच्या ओठातून कळ्या उमलू लागतात. ओव्यांमागून ओव्या गात असता दळण कधी संपले तिला कळत नाही. त्या ओव्याही ओळीला ओळ जोडून घोळून उंच स्वरात गायच्या. ओवीच्या शेवटच्या ओळीच्या अखेरी एक जरा लांब असा हेल काढून त्याच्या टोकानेच दुसरी ओवी उचलायची. या ओवीत काय नसायचे? अवघ्या स्त्री जीवनाला त्यांनी स्पर्श केलेला असायचा. सुपली कुरकुलीच्या खेळापासून घाण्याच्या बैलासारख्या ओढलेल्या कष्टांपर्यंत, न्हाणवलीच्या सुखद सोहळ्यापासून मरणवेळेच्या काळापर्यंत, शृंगार रसापासून भक्तिरसापर्यंत, आसक्तीपासून अध्यात्मापर्यंत जे म्हणून स्त्री मनाला भावले ते सर्व या ओवीत आहे. ते एक अनुभवामृताचे अथांग असे मानस सरोवर आहे. शेती संस्कृतीत धान्य पिकवण्यापासून पकवण्यापर्यंत ज्या सुविधा निर्माण झाल्या त्यात जाते ही शेवटची म्हणून घरच्या लक्ष्मीच्या खास मालकीची. ती दळायला बसली आणि तिचे हे पूजन सुरू झाले. या लक्ष्मीच्या जीवनात जात्याला एक असाधारण स्थान आहे. ते तिचा परमेश्वर आहे, जीवलग मित्र आहे, तिच्या मनाला आधार देणारे, तिच्या मनाला आनंद देणारे. ते एक जादूगार आहे. ते एक जादूगार आहे. तिची स्वप्ने, तिच्या आशा आकांक्षा, तिची सुखदुःखे तिथे मनमोकळेपणाने सांगता येतील अशी तिच्या जीवनातील 2 ठिकाणे, माहेरी आई आणि सासरी जाते. म्हणून ती मालन म्हणते, जात्या तू ईश्वरा, कुण्या डोंगरीचा ऋषी, खोलते तुझ्या पाशी माझ्या हुरुदाच्या राशी. किती जणांनी आजवर आपली मने या जात्यापाशी मोकळी केली असतील. आद्य कवयित्री महदंबा, संत जनाबाई, देवी अहिल्याबाई, राणी लक्ष्मीबाई, राजमाता जिजाबाई, न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी रमाबाई साहेब, लक्ष्मीबाई टिळक या सर्वांच्या काळात त्या मालनींनी जात्यापाशी कोणते भाव व्यक्त केले असतील. काही मागमूस लागत नाही. सूर आकाशात भरले आणि विरून गेले. ते भाव, त्या ओव्या लिखित स्वरूपात आणाव्या असे कुणाच्या मनी मानसेही आले नाही. केवढे मोठे अनुभवामृत काळाच्या उदरात गडप होऊन गेले. इंग्रजी राज्य उगवण्याच्या आगेमागे ज्या या ओव्या उमलल्या त्याच तेवढ्या आज मिळतात. त्याही तुरळकपणे. जाते संस्कृती नाहीशी झाली आणि त्याबरोबर ही ओवीही क्षीण होत गेली. आज शहरातून पुरी नाहीशी झाली. अजून दूर विजनातील खेड्यातून जाती असतील, दळणे सुरू असेल, तिथून या ओव्या गायल्या जात असतील. येत्या 15 वर्षात ती खेडीही शहराशी जवळीक साधतील
आणि हा क्षीण सूरही मावळून जाईल. पुन्हा न उगवण्यासाठी या ओव्या लिखित स्वरूपात आल्या हाही एक योगायोग. वाघिणीचे दूध पिऊन तेज झालेल्या काही विचारवंतांच्या नजरेला हा लोकसाहित्याचा झरोका दिसला. त्यातून येणारी काही किरणे या ओव्यांची. लोकसाहित्य म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी सामाजिक परिस्थिती, आचारविचारातील धार्मिकता, भाषाशास्त्र वगैरेंच्या अभ्यासासाठी या सर्व संशोधनातील एक उपकरण म्हणून त्या फुटकळपणे लिखित रूपात आल्या. कोणत्याही शास्त्राच्या तपशिलात मला खोलवर शिरता येत नाही, गुदमरल्यासारखे होते. पण एक गोष्ट चांगली लक्षात आहे, ती श्री के नारायण काळे या विद्वान व्यक्तीच्या विचारांची. स्त्रियांच्या या ओव्यात कितीतरी ओव्या बंधुप्रेमावर आहेत. या मालनींचे भावावर अतिशय प्रेम. सासरी असल्या तरी सारा जीव भावाकडे, त्याच्या शेतीवाडीकडे, त्याच्या येणाऱ्या वाटेकडे. एक मालन ओव्या म्हणते, माझ्या गावाला वाटे मुरमाचे खडे, माझ्यासाठी येणं पडे भाई याला. चंदनाचा पाट मी ठेवी ते हुडकुनी, भाऊ येणार म्हणून. आणखी एखादी मालन गाते, आता बंधूजी पाहुणा, पाय धुयाई पाणी देतो, शेणा पाण्याचे माझे हात, पाट बसाई त्याला देतो. उसणं मागो गेले, शेजी उसणं देणं गहू, माझे पाहुणे आले भाऊ. आणखी एक मालन म्हणते, फाटली माझी चोळी, फाटू दे माझ्या जाऊ, घेणारा माझा भाऊ, फाटली माझी चोळी, नाही ठिगळ लावायचे, बंधुरायाचे उद्या मायारी जायायचे. कै नारायण काळे म्हणतात की या बंधुप्रेमामागे एक सामाजिक आर्थिक कारण आहे. त्यावेळी आपली मुलगी आपल्या परिस्थितीहून सुमार अशी परिस्थिती असलेल्या घरी देत ती रीतच होती. यामुळे मुलीकडील मंडळी जे लग्नात व नेहमी मुलीबरोबर देतील त्यावर सासर खुश असते. सासूर वासावरही याचा परिणाम होऊन तो सौम्य होई. नणंदा जावान त्या मुलीला भाव असे, त्या दबून राहत. पण एक होई, मुलीला हवे ते माहेरून मिळते. त्यामुळे सासरचे लोक तिच्या हौशी आवडीकडे, साध्या गरजेकडे दुर्लक्ष करतात. त्यांना ते शक्यही होत नाही. मग ती बिचारी ओशाळलेल्या मनाने माहेराकडे, करत्या भावाकडे डोळे लावून असते. त्याच्या ऋणात तर नेहमीच. माह्यार एवढं केलं, बंधू माझ्या त्या गुजरानं, झाकली माझी पाठ बाई जरीच्या पदरानं. हे त्याचे प्रेम, हे ऋण, त्याविषयीची कृतज्ञता आणि माहेरचा तोरा ही ती कुणाला बोलून दाखवणार जात्यालाच. त्याच्यापाशी बोलले की मन हलके होते. पायली पायली दळण दळून, पीठ बुट्टी भरून जात्याला नमस्कार करून ती उठते. ती झुंजू मुंजू पहाटेसारखीच दव भरली आणि टवटवीत. या अशा अभ्यासासाठी केलेल्या संकलनाखेरीज बऱ्याच जणांनी संकलने केली आहेत. त्यांचे हेतूही निराळे आहेत. केवळ एक संकलन असे ज्याला म्हणता येईल असे संकलन महाराष्ट्र राज्य शासनातर्फे डॉक्टर सरोजिनी बाबर यांनी गावोगावाहून ओव्या मागवून त्यांचे खंड प्रकाशित केले आहेत. हे फार परिश्रमाचे काम त्यांनी केले आहे. कथात्मक मांडणीतून रसग्रहणाच्या निमित्ताने या ओव्या सजवून वाचकांपर्यंत पोचवल्या त्या मालतीताई दांडेकरांनी. त्यांचा एक ग्रंथही प्रसिद्ध आहे. पण याही पूर्वी हे काम साने गुरुजी यांनी केले आहे. स्त्रीगीताचे 2 भाग त्यांनी प्रसिद्ध केले आहेत. मराठी स्त्रीने यासाठी त्यांचे ऋणी असायला हवे. अलीकडचे असे अमोल संकलन म्हणजे सोपानदेव चौधरी यांचे आपल्या मातुश्रींनी गायलेल्या आणि रचलेल्या ओव्यांचे संकलन.
बहिणाबाईची कविता यासाठी तरी उभ्या महाराष्ट्राने सोपान देवांचे ऋण मानायला हवे. प्रत्येक खेड्यातील एका घरात राहू दे, पण प्रत्येक 100 वर्षात असे एक तरी सोपानदेव निघाले असते तर, असे काही मनाला वाटून जाते. बहिणाबाईंची कविता सोडून इतर जी संकलने आहेत ती अजून अपुरी आहेत. गोळा केलेले, जमवलेले या पातळीवर आहेत. फार अस्ताव्यस्त पसरून टाकलेले असे हे काम आहे. हा केवळ पाया आहे. त्यासाठी कुठल्याही परिसराचा त्यावर ताबा नाही. जी प्रतिभावंत मालन होती तिने ओवी रचली. ती सर्वांच्या तोंडात बसली. सासूरवाशिणी माहेरी आल्या, माहेरवाशिणी सासरी गेल्या. जाता येताना आपला खजिना त्यांनी बरोबर नेला. तो त्या त्या गावातील खजिन्यात मिसळला. तिने ओवी केली, मीही केली. त्यामुळे त्यात फुलपटे खूप मिसळली. कळंब तालुक्यातील बर्माची वाडी येथील ओवी कर्नाटकातील संकेश्वरात येईपर्यंत खूपच नवे जुने गमावून आली. या सर्व कारणांमुळे ज्या मालणीचे मनोभाव त्यातून व्यक्त होतात त्या मालणी त्यातून उभ्या राहत नाहीत. म्हणून पुष्कळांना या ओव्या म्हणजे बायकांचे एक उथळ भरताळ वाटते. त्याला खोली नाही, मौलिक असे काही नाही असेही वाटते. या गोळा केलेल्या मोत्यांवर आणखी काम करायला हवे आहे असे मला मनोमनी वाटते. हा खजिना असाच गुहेत दडवलेला राहता कामा नये. मी त्याला अनुभवामृत म्हणते. अनुभवातील अमृत. हे अमृत कण वेचले तर या कणमोत्यांची निवड करून कुडी बांधली तर या बांधणीतून जाते संस्कृतीतील एक भावमयी मालन उभी केली तर मला त्या ओवी बंधांना एक छानसे नाव आताच सुचले आहे. अनाम मालनींची भावगाथा. इंदिरा संत यांचा अनाम मालनींच्या भावगाथा नावाचा लेख येथे समाप्त.